बट आय शो यू समथिंग. हा पूर्ण गहू आहे. त्याचे कांदे आहे. हे माझ्या मम्मी पप्पाचं लग्न झालं 2000 मध्ये. लग्न झालं ह्या वावरात पूर्ण 4 एकरामध्ये काहीच नव्हतं. काहीच म्हणजे काहीच नाही. पूर्ण बाबळी, कोंबडा, कुसमुडा, झाडं झुडपं एवढे इथं उगलेले होते. कमराला पदर घुसून डोक्याला उपन्न बांधून माझ्या आई बापानं हे सगळं काढलं. सोबत असतील बाकीचे आजोबा असन, आजी असन, चुलते होते असन, पण मेन कॅरेक्टर इज माय फादर अँड मदर. त्यांनी हे सगळं काढलं. इथं पीक लावायला सुरुवात केली. सगळं केलं बरं का. आत्ता जेव्हा त्या बाईचं पीक येत आहे ना, आता कुठं ग्रोथ होती ना, एक जण म्हणतीये माय बाबाच्या वर पिकत आहे म्हणून तुम्ही एवढं पुढे चालले, म्हणून तुम्ही ट्रॅक्टर घेताय, म्हणून तुम्ही हे करताय. माझ्या बापाने ट्रॅक्टर स्वतःची हिमतीवर घेतला. ह्या एका एकरामध्ये काहीच उगत नाही, खाली काहीच उरत नाही. तुम्ही जरी म्हणता ना बापाच्या वावरामध्ये, ओके जा घेऊन तुमच्या बापाचा वावर. मा बाप आत्ताही म्हणतो नाही लागत मला वावर, घेऊन जा तुम्ही तुमची वाटे करून घ्या, आय डोंट केअर. मग बाबा असं म्हणतो. मग काय मग शेतकऱ्याला माहित राहतं एका एकरामध्ये काहीच नाही होत. हा गहू उगलेला एवढा भारी गहू आहे, तिकडं गहू आहे, इथं कांदे. हे तेव्हा इथं काहीच नव्हतं. मम्मी पप्पाने सांगेले ते शेजारी सगळे जंगल होते. मम्मी पप्पानी सगळी साफसफाई केली ना. आता काही जण म्हणत्या माझ्या बापाचं वावर होतं म्हणून माझ्या बापाच्या वावर उगतंय, म्हणून एवढे उड्या मारताय, म्हणून एवढे ट्रॅक्टर येते. भाई कोणत्या लेवलचं बोलताय तुम्ही, कोणत्या नाही, आय डोंट नो. एक एकरामध्ये काही नाही होत, उरत नाही काहीच, खाली उरत लॉस मध्ये जाते माणसं.